नमस्कार. लोकशाही डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. महामानव बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक गूढ व्यक्तिमत्व. त्यांचं जीवनचरित्र समजून घेण्यासाठी अनेक पुस्तकं लिहिली गेली, तरी ते पूर्णपणे अजूनही कोणाला समजलेले नाही. बाबासाहेबांनी जे काम केलं त्याच्यातून आज एक माइलस्टोन उभा राहिलेला आहे. आजही बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र कसं साकारलं गेलं असेल या संदर्भात प्रश्न उपस्थित केला जातो. खरं तर बाबासाहेबांना पुस्तक रूपाने वाचलं गेलेलं आहे, परंतु दृश्य स्वरूपात प्रथमच एक मालिकेच्या माध्यमातून बाबासाहेब समोर आले. महामानवाची गौरवगाथा या मालिकेतून बाबासाहेब महाराष्ट्रातील नाही जगभरातील घराघरांमध्ये पोहोचले आणि ह्याच मालिकेत भूमिका साकारणारे संकेतजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आज बाबासाहेब जयंतीनिमित्त आम्ही डिजिटल टीम आपल्याशी गप्पा मारण्यासाठी बसलेलो आहे. तुम्ही बाबासाहेबांचं जीवनचरित्र प्रथमच साकारलं आणि दृश्य स्वरूपात ते आलं, तर ते कशा पद्धतीने साकारलं आमच्या टीम जाणून घेऊ इच्छिते. तर मी तुला हा प्रश्न विचारते आहे की बाबासाहेब जेव्हा तुला समजलं की बाबासाहेबांची भूमिका तुला साकारायची आहे, तर तुझी नेमकी पहिली प्रतिक्रिया काय होती आणि त्यासाठी तुझी तयारी तू कशी केलीस? ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार आणि जे जे इथे भिवाचे लाडके आहेत त्यांना माझ्याकडून मनपूर्वक जय भीम. आणि सांगायचं असं तर बाबासाहेबांची भूमिका म्हणजे पहिला लीड आणि इतका मोठा लीड हे पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये घडत होतं. ऑन दी अदर साइड कसं होत होतं ना, 2011 ला मी सुरुवात केली ज्युनियर आर्टिस्ट पासून. म्हणजे तुम्ही गोळाबेरीज जर क्षितिज सारकरांचा चित्रपट पाहिला असाल तर अंतू बर्वा या सेक्शन मध्ये जो चहावाला होता 15 सेकंदासाठी तो मी होतो. आणि त्यानंतर मनात अशी घालमेल होते की यार लीड पाहिजे, लीड पाहिजे, लीड पाहिजे, लीड करायला आपण इथे आलोय. हिरो बनायला सगळेजण येतात इंडस्ट्रीमध्ये, ते नाही होत त्यामुळे मग कॅरेक्टर वगैरे वगैरे वळतात, पण सगळ्यांना हिरोच बनायचं असतं. सो ते बनायचंय 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 असं खूप मनामध्ये होतं. पण 2011, 2012, 2013 मग साईड रोल कर, इकडे जा तिकडे जा, हे सगळं करत 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 काही हातीच लागेना. मग त्यानंतर एक सिरियल हातात आली कलर्स मराठीवरची, अशी बनवाबनवी नावाची. पण ती माझ्या दुर्दैवाने आणि नियतीचा काहीतरी वेगळाच खेळ असल्या कारणाने एका दिवसातच कॅन्सल झाली. ती येणंच सगळं प्रोमो वगैरे येऊन ते सगळं बंद झालं. हे मी आता पहिल्यांदा लोकशाहीवरती सांगतोय, कोणालाच माहिती नाहीये. सो त्यानंतर इच्छा तर तीच होती की यार लीड करायचं मिळत नाहीये. परत घरातल्यांचे टोमणे इन द सेन्स सपोर्टर खूप होता, पण प्रेशर असतं ना एक घरातल्यांवरती की बाबा मुलगा गेलाय मुंबईला, इतक्या दुरून जवळजवळ 6-1 तास ट्रॅव्हल करून मुंबईला यावं लागायचं, तिकीट वगैरे घेऊन रेल्वेचं ऑडिशन वगैरे द्यायला. सो 507 ऑडिशन झाल्या तरी सुद्धा माझ्याकडे लिटरली डबा भरलेला आहे तिकिटांनी. काहीच होईना. म्हणजे फक्त आणि फक्त घरातल्यांना मी दिसायचो तर भाजीवाल्याच्या भूमिकेमध्ये, चहावाल्याच्या भूमिकेमध्ये. अरे तुझ्याकडे जर का सगळं आहे, जर का तू इतकी कमर्शियल नाटकं वगैरे लहानपणीपासून करत, पण तुझ्याकडे लीड तर नाहीये, म्हणजे तू इतकी मेहनत करतोस पण मिळत का नाहीये. म्हटलं की मिळेल, मला माहितीये मिळेल. 2016 पर्यंत तसं सुरू राहिलं. 2017 मी एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेलो. तो चित्रपट होता टकाटक. आणि त्या ऑडिशनला गेलो. तिथे मिलिंद गवडे मला म्हणाले की करूया आपण, काहीतरी करूया. मी म्हटलं की हेच तर ऐकत आलोय गेली 7 वर्ष, करूया, होईल, काहीतरी मिळेल. तर मग तेच मी म्हणजे जसे सगळे दिग्दर्शक म्हणतात तसं मी समजलो त्यांना. आणि त्यानंतर मला कॉल आला साधारण 2018च्या एंडला की बाबा तू टकाटकचं विलन करतोयस. म्हणले की वाव, पहिल्यांदाच चित्रपट करतोय, तेही इतक्या मोठ्या फुटेजने, इतक्या मोठ्या सीन, इतके मोठे सीन मला करायला मिळतील. तेही तेव्हा प्रथमेश परत सुद्धा बालक पालक हिट झाला होता. म्हटलं की चला अपोजिट पण एकदम कमाल आहे, म्हणजे हिट होणार आहे सगळं. आणि झाला, टकाटक आला, टकाटक सुद्धा मिळाला, ते सगळं छान शूट झालं. तिथे नरेंद्र मुधोळकर नावाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते. त्यांनी माझं काम बघितलं विलनचं, तर ते मला सगळ्यांच्या समोर म्हणाले की तू तू विलन नको करूस, हिरो करशील. म्हणजे की हा तुम्ही पण तेच, सगळेच तेच बोलून जातात ना, तुला मिळणार तुला मिळणार, तू करशील वगैरे सगळं. मी पण तेच ढाचे समजलो आपल्या रेग्युलर भाषेमध्ये, आणि ते तसंच झालं. त्यानंतर 2018 नंतर बरोबर 1 वर्ष गेलं आणि त्याच नरेंद्र मुधोळकरांचा मला कॉल आला की चला वेळ आली, काहीतरी लीड करायची. म्हटलं की
ओके तुमचा कॉल आला मी तिथेच खुश झालो. त्यानंतर कळलं नरेंद्र मुधोळकर त्या सगळ्या व्यक्तींमधले नव्हते जे फक्त आणि फक्त आश्वासन द्यायचे, त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं. आणि त्यानंतर मला वाटलं की ठीक आहे असेल एखादा रोल लीड कॅटेगरीमध्ये किंवा पॅरेलल लीड वगैरे. तर मी दशमीच्या गेलो ऑफिसमध्ये तेव्हा कळलं की जी सिरियल सुरू होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथाची फुल हिट झाली होती स्टार प्रवाहावरती, त्याच सिरियल मध्ये जे मालिकेचं नाव आहे त्याचीच भूमिका मला साकारायला मिळते. म्हणजे मी थरथरायला लागलो होतो अक्षरशः, कारण का पहिला लीड तुम्हाला कळलं म्हणजे चहा ढवळताना कट्टू 8 वर्षानंतर मला लीड मिळत आहे. मी इतका खुश झालो होतो. पण मला भीती या गोष्टीची वाटत होती की मी करू शकेन का, म्हणजे मी फक्त आणि फक्त मला एखाद 2 सीन साठी सेटवर जायची सवय, मी दिवसातून 8 सीन करू शकेन का, ही सगळी भीती होती. त्यात ही भीती बाजूलाच परत ज्यांची भूमिका करायचं ते इतकं मोठं व्यक्तिमत्व, ती एक वेगळीच भीती होती मला. पण तिथे जी टीम होती सगळी, अक्षय पाटील म्हणा किंवा सोहम देवकर म्हणा, आमचे ते नितीन वैद्य सर म्हणा, विनायक वैद्य सर म्हणा, ही सगळी दशमीची टीम इतकी कमाल, इतकी हुशार आहे की त्यांनी माझं दुःख, माझा जो आतलं पेन होतं, जी मला मी जितकं घाबरलो होतं ते सगळं समजून घेतलं आणि मला शांतपणे सांगितलं की हे जे आहे ते तू करू शकतोस, म्हणून तू आज इथे आहेस. आम्ही तुझे ऑडिशन्स बघितलेले आहेत, आम्ही तुझं जे सगळं पास्ट आहे तो सगळं आम्हाला माहिती आहे, तू काय काय करू शकतो त्याचा मला अंदाज आहे, म्हणून तर आम्ही एवढा मोठा फेस तुझ्यावरती लॉन्च करतोय. सो मी म्हंटल की ठीक आहे, तुम्ही तयार आहात तर मला काहीच घाबरायची गरज नाहीये. आणि आज मी ऑडिशन दिलं आणि मी त्यांना विचारलं की ठीक आहे, मग आता मला स्टडी वगैरे करायला लागेल, पुस्तकं वगैरे वाचतो आणि मग आपण करूयात सुरू. म्हटलं की करूयात सुरू म्हणजे ते म्हणाले म्हणजे आता काही दिवस असतील ना माझ्याकडे. पण ते नाही, उद्या 8चा कॉल टाइम आहे, निघायचं तुला लगेच. म्हटलं की अरे पहिलीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि अभ्यास नाही, काही नाही, पुस्तकं वाचन नाही, मी कसं करू. तर ते म्हणाले सगळा रिसर्च झालेला आहे, तुला फोकस करायचंय, आमची क्रिएटिव्ह टीम तिथे बसलेली आहे, दिग्दर्शक तिथे बसलेले आहेत, तुला फक्त करायचंय. म्हटलं की ठीक आहे. तरी लहानपणापासून त्यांचे धडे वगैरे इतके होते, त्या मेंटॅलिटीने मी गेलो होतो की लायब्ररीमध्ये पावाच्या तुकड्यावरती त्यांचं राहणं म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी खूप माहिती होत्या मला. सो त्या एका मोटिव्हने ती एक गोष्ट डोक्यात ठेवून मी सेटवरती गेलो. आणि मुद्दा कसा झाला, माझी लॉन्चिंग डेट आणि टकाटकची रिलीज डेट ही एकत्र आली. आणि एका बाजूला मी कॅसिनोवा टाईप मध्ये जो मुली वगैरे पटवतो तो मुलगा, तो विलन, त्यात तो ब्लॉकबस्टर झाला पिक्चर. आणि ऑन दी अदर साइड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, त्यात धडधड वेगळी की लोक ऍक्सेप्ट करतील की नाही. पण हे व्यक्तिमत्व इतकं उंच आणि इतकं मोठं असलेले तो पिक्चर बाजूला पडला आणि ह्या भूमिकेला लोकांनी अप्रूव्ह केलं, ऍक्सेप्ट केलं. त्यानंतर तिथे ती भूमिका साकारताना तुझा प्रश्न होता की अभ्यास तर मला करायला वेळ मिळाला नाही, पण त्या क्रिएटिव्ह टीमचे मी अक्षय पाटीलचे वगैरे आभार मानेन की त्यांनी सगळा स्टडी, म्हणजे ते कुठेही बोलताना काही करताना त्यांची ते पायातली चप्पल काढघाल करणे इथपासून त्यांनी सगळा अभ्यास करून ठेवला होता. सो मला फार काही अभ्यास करायची गरज लागली नाही, मला फक्त ते व्यक्तिमत्व मी जगतोय हे फील करण्याची गरज होती. सो ते साकारताना खरंच खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि मी पुन्हा टीमचंच कौतुक करेन, दशमीचं कौतुक करेन की दशमी खरंच कमाल आहे या बाबतीमध्ये की त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारण्याचं. त्यात नौख्यांना घेतलं माझ्यासारख्या, म्हणजे जे काहीच तुटकी रोल करायचे वगैरे त्यांना माहिती पण नाही की बाबा मी हिट करेन की काय होईल, मला जमेल की नाही, तरी सुद्धा त्यांनी मला घेतलं आणि सगळं ते जुळून आलं. टीममुळे सगळं जुळून आलं आणि म्हणून ती भूमिका करायला मला खरंच खूप मजा आली. आणि दडपण जे होतं ते प्रेक्षकांनी घालून टाकलं, कारण का पहिलाच टीआरपी बूम झाला, त्यामुळे खूप छान वाटलं. सो मजा आली ओव्हरऑल ही भूमिका साकारताना. क्या बात आहे. पुढचा प्रश्न मी असा विचारेन तुला की तू बाबासाहेब साकारलेस, तू किशोरवयातले बाबासाहेब साकारलेस, तर बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व होतं ते अतिशय अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. तू म्हणालास की तुला अभ्यास करायला फारसा वेळ मिळाला नाही किंवा तुला करता आला नाही अभ्यास, कारण वेळच नव्हता तुझ्या हातात. तर ते व्यक्तिमत्व तू साकारलंस, त्यातून तू कितपत शिकलास आणि तू जे शिकलास त्याचा तुला तुझ्या आयुष्यात, वैयक्तिक आयुष्यात कितपत फायदा होतोय? मला खूप पेशन्स मिळाले, कारण का पहिले मी प्रोजेक्ट, मी आता माझ्या दृष्टीने सांगतोय हे तुला, म्हणजे ती त्यातून मी काय शिकलो ते फक्त मी तुला सांगतो माझ्या अँगल. तर ते झालं असं की एखाद्या कलाकाराचं, मी डायरेक्ट बोलतोय जे काही बोलतोय ते, एखाद्या कलाकाराचं कसं असतं ना की जर का तिने एका भूमिकेनंतर दुसरी भूमिका विचार न करता घेतली ना तर त्याच्या करिअरला थोडासा असा ब्रेक लागू शकतो. सो म्हणून ती भूमिका झाल्यानंतर एक जे पेशन्स असतात की मी करू शकतो, माझ्यामध्ये ते आहे,
मी तितकी मेहनत घेतोय तर मला ते मिळणार. जसं की बाबासाहेबांनी जे जे ठरवलं होतं नेपोलियनच्या पुस्तकापासून ते त्यांनी सगळं मिळवलं. मग त्यासाठी ते जेलमध्ये गेले काय किंवा रेल्वे स्टेशन पासून घरापर्यंत चालत त्यांनी प्रवास केला काय, ह्या सगळ्या गोष्टी त्या त्यांच्यासोबत होत्या. त्यांच्याकडे ते पेशन्स होते, ते जिद्द होते. सो माझ्याकडे पण लगेच लगेच खूप भूमिका आल्या. सगळं फेस वगैरे नोंद झाल्यामुळे खूप भूमिका आल्या. पण मी नाही नाही ही नाही ही नाही ही नाही ही नाही असं करत करत मी खूप स्वतःला डाऊन म्हणजे व्यवस्थित स्टेबल ठेवलं माइंड माझं आणि मी वाहत नाही गेलो. कारण काय एक जमाना होता ना की मी जिथे जातो तिथे मला नाही 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 सगळे म्हणायचे. आणि दुसरा जमाना असं की मला कॉलवरती कॉल, तू हे कर, तू ते कर, तू हे करू शकशील का, इतका परडे इतका परडे. म्हटलं की नाही मी आता परफेक्टच निवडणार. सो ती एक गोष्ट असते की पेशन्स, जिद्द आणि योग्य तो निर्णय, ते सगळं मला त्या 4-5 महिन्याच्या भूमिकेने लाईफ टाइम साठी शिकवून दिलेलं आहे. म्हणजे संकेत हे मालिकेपूर्वीचा संकेत आणि मालिकेनंतरचा संकेत याच्यात काय बदल झालेला फार आहे? वेगवेगळं आहे, फार वेगवेगळं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो ना, मी आता डिक्लेअरच करतो की इथे मी आधी रेडिओ जॉकी केलेला आहे. ते पुण्यातले सगळे FM वगैरे ते सगळं तिथे मी व्हिजिट केलेलं आहे. किती इंटरव्ह्यूज मध्ये झालेले आहे. हा माझा पहिला न्यूज चॅनल मधला इंटरव्ह्यू आहे. पण माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटत नसेल. हा कॉन्फिडन्स त्या मालिकेने मला दिलेला आहे. सो मला भीतीच वाटत नाही आता कुठला म्हणजे कुठेही कसंही फेस करणं म्हणा, किंवा तुम्ही मला जर का इंस्टाग्राम वरती अटॅच्ड असाल तर मी जे सोशल वर्क वगैरे करतो कुठल्याही प्रकारची कधीच कुठल्याच मोठे मोठे पॉलिटिशियन असो किंवा काही असो मला कसलीच भीतीच वाटत नाही. सो ते निडर बनणं हे संकेत पूर्वी नव्हता, आता झालेलं आहे. वा. हे गेल्या 4-5 वर्षात. हे बाबासाहेबांमुळे आहे. एक्झॅक्टली सर्व क्रेडिट अख्ख्या आयुष्यभर तुम्ही मरेपर्यंत क्रेडिट देऊन टाकलेलं आहे. अंकित, माझा प्रश्न तुला असा होता की भिवा हे चरित्र मध्यमवयीन होतं. त्यावेळी बाबासाहेब युवावस्थेत होते. तर त्यावेळी देश पारतंत्र्यातही होता. तर जे बाबासाहेब त्यावेळी अनेक सामाजिक आव्हानांना ते सामोरे जात होते. तर त्यावेळी त्यांच्या मनात जो कलह सुरू होता तो कलह तू कशा प्रकारे साकारलास? तेव्हा ना ऍक्च्युली मिलिंद अधिकारी, मी, अक्षय पाटील, पूजा नायक जी म्हणजे माझ्या आत्याचा रोल करायची. सो आम्ही सगळे, तुम्हाला कदाचित फील होईल ते, जेव्हा स्क्रिप्ट प्ले लिहून यायचा आम्ही वाचायचो. स्क्रिप्ट लिहून यायच्या मोठ्या मोठ्या 10 ओळींच्या, आम्ही ते वाचायचो. आमच्या अपसूक डोळ्यात पाणी यायचं की अरे इतकं होतं पूर्वी, इतके हाल सोसले होते त्यांनी. म्हणजे खरंच त्रास व्हायचा ते सगळं वाचून, त्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतः समोर असून की हे इतके हाल बघून सुद्धा स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं, महामानव, क्रांतीसूर्य, हे सगळं बनणं म्हणजे खाऊ नाहीये. आणि ती सगळी ऊर्जा जिथे स्क्रिप्ट मध्ये होती, त्या लेखणीमध्ये होती. हरिनरके, प्राचार्य हरिनरके सर जे कायम आमच्या सोबत असायचे. म्हणजे विवा कोणती झोळी वापरणार तिथपासून तो तसं पेहराव आला, पेन वगैरे हातात आला की ना संकेत कोरलेकर राहायचंच नाही तिथे. ते आपोआप सगळं ते अंगी यायचं आणि ते सगळं होऊन जायचं. त्यामुळे ते स्क्रिप्ट वाचून जे काही शहारे वगैरे अंगात यायचे, डोळ्यामध्ये पाणी यायचं, ते लगेच आमचे गणेश रासने दिग्दर्शक उतरवून घ्यायचे कॅमेरामध्ये. त्यामुळे असा फार त्रास नाही झाला. सगळं क्रेडिट मी लेखनाला देतो. तर माझा प्रश्न असा आहे की बाबासाहेबांबद्दल अनेक चित्रपटे आणि पुस्तकं आलेली आहेत, परंतु तुम्हाला काय त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तरीसुद्धा तुम्हाला युवा आणि किशोरवयीन बाबासाहेबांबद्दल तुम्ही म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ते भूमिका साकारून? तुम्हाला तिथे आव्हान होतं का? हो, आव्हान तर होतच. कारण एक चूक आणि माझं करिअर बरबाद, हे असंच मी समीकरण ठेवलं होतं समोर. कसं असतं ना, प्रत्येक जो कलाकार असतो जो कायम सुपरस्टार लोकांना डोक्यात ठेवून, आता मी तर कायम ती आयफा मधली ऋतिक रोशनची एंट्री बघत जाते की यार कधीतरी मी करणार अशी एंट्री, असं असतं. सो ते अंगात असं खूप ऊर्जा संचारलेली असते आणि आम्हाला ते मिळत नाही करायला. त्यांना आम्ही हावरट बनतो प्रत्येक भूमिकेसाठी, गोष्टीसाठी. आणि एकदा ते मिळालं की मग मी तुटून पडतो त्यावरती. त्यामुळे माझ्याकडे अभ्यास करण्यासाठी किशोरवयीन मध्ये काही साहित्य नव्हतं. म्हणजे पुस्तकं म्हणा, ते तेव्हा काय काय झालं त्यांच्यासोबत ते काहीच नव्हतं. जे काही होतं त्या दिवशी सकाळी मिळणारी स्क्रिप्ट इतकंच होतं. सो ते आल्यावरती अक्षय पाटीलला धरणं, तो क्रिएटिव्ह हेड होता तिकडचा, परत गणेश रासने आमचे दिग्दर्शक, त्यांना सतत विचारणं, त्यांचं डोकं खाणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या एखाद्या प्रत्येक सीनच्या अर्धा तास आली. तेव्हाच मी ते त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. नाहीतर मग हे सगळं माझ्यासाठी खूप म्हणजे इझिली जर का मी आता घेतलं असतं की हा रोल आहे ना, हा करतो,
तर ते होऊच शकत नसतं. त्यासाठी भावरटपणा गरजेचा होता, नाहीतर ते आलं नसतं. हाय संकेत, मला प्रश्न विचारायचा आहे तुला असा की बाबासाहेब साकारल्यानंतर तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काय बदल झाला किंवा एखादी अशी गोष्ट जी बाबासाहेबांची आत्मसात करावीशी वाटली किंवा करावायची आहे अजून, अशी कुठली अशी एखादी गोष्ट? मला एक स्वप्न आहे माझं की त्यांच्या इतकी नाही पण त्यांच्या 1% तरी पुस्तकं वाचून काढायचे आहेत मला. अरे वा. कारण ते माझ्यासाठी आव्हान आहे, कारण का पहिल्यापासून अभ्यासात माठ असल्यामुळे पुस्तकासाठी माझा कधी संबंध झाला नाही. पण मला ते करायचंय. मी नेपोलियन वाचून काढलंय खास त्या सीनसाठी. पण त्यानंतर जी अशी अनेक पुस्तकं आहेत जी खूप सगळेजण वाचतात ती पण मला वाचायची आहेत. कारण का तेवढा वेळ मला करायला जमत नाही. 5 पेजेसच्या वरती डोळे पिटले जातात. ते एक आव्हान आहे माझ्यासाठी. तर ते मला शिकायचं आणि ते मी शिकणार. हळूहळू का होईना पण मी शिकणार. जर आता बाबासाहेब असते तर त्यांनी आत्ताचे जे प्रश्न आहेत म्हणजे जे आता समाजात घडतं आहे तर त्यांनी कसे हे केले असते? जे काही सादर केले असते, जे काही त्यांच्यासमोर आता आव्हानं आली असती ती लाईफ चेंजिंग नक्कीच असती. आणि आता ज्या प्रकारे लोक ते हँडल करतात त्यापेक्षा 1000 पटीने चांगलं त्यांनी हँडल करत असतं, इतकं मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. पण आता सुद्धा त्यांनी लिहिलेलं संविधान असो, पुस्तकं असो, त्यातही इतकी एनर्जी आहे, त्यातही इतकी ऊर्जा आहे की ती जरी लोकांनी वाचली, ज्यांना हे बदल घडवायचे लाईफ मध्ये किंवा काहीतरी समाजात बदल घडवायचे, तेही इनफ आहे. त्यामुळे बाबासाहेब जरी आता नसले तरी त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे, त्यांनी जे विचार लोकांच्या मनात पेरलेले आहेत तेही इनफ आहेत काहीतरी बदल घडवण्यासाठी. सो लोकांना मी आव्हान करेन की ते आता नाही आहेत पण त्यांची ऊर्जा आपल्यात अजूनही आहे. आपण त्या ऊर्जेसोबत खूप काही बदल करू शकतो. म्हणजे मीच बदल केलेला आहे माझ्या आयुष्यात, मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. खरं तर संकेत, आज आपण किंवा आपली बरीचशी पिढी सर्व रेडीमेड मिळालेली, आपल्याला स्वातंत्र्य रेडीमेड मिळालेलं आहे, सामाजिक संघर्ष नाही. पण बाबासाहेबांना या सर्व पातळ्यांवर लढावं लागलंय. पारतंत्र्यात ते होते आणि दुसरीकडून सामाजिक संघर्ष आहे ते खूप. आणि तो तुमच्यामुळे किंवा तुमच्या मालिकेमुळे आजच्या पिढीसमोर जातोय. आणि आता तुम्ही गप्पांमधून तो उलगडूनही दाखवला. तुम्ही आलात, आपल्याशी मस्त मनमोकळे गप्पा मारल्यात. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. लोकशाही चॅनलचे देखील तसेच डिजिटल मीडियाचे देखील मी खूप आभार मानतो. खरंच हा माझा पहिला न्यूज रूम मधला इंटरव्ह्यू होता आणि तो पहिलाच इंटरव्ह्यू इतक्या छान छान लोकांसोबत मला साकारायला मिळाला, त्यासाठी मी खरंच खूप आभार मानतो लोकशाही चॅनलचे. थँक्यू सो मच.